गुड मॉर्निंग. आज आपण सांकेतिक भाषा हा प्रकार पाहतोय. आता बघा, 1 तास आपला काल या घटकावर झालेला आहे. उर्वरित उदाहरणाच्या तासाला आपण पाहणार आहोत. एका सांकेतिक भाषेत कृष्णा हा शब्द 4 वेगवेगळ्या भाषेत लिहिला आहे. ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नात दिलेले शब्द कोणत्या सांकेतिक भाषेत लिहिले आहेत, हे आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. आता बघा, कृष्णा हा शब्द खाली तुम्हाला 4 सांकेतिक भाषा दिसतायत. या सांकेतिक भाषेमध्ये लिहिलेला आहे. समजा आपण कृष्णामधलं के अक्षर पहा आणि या पहिल्या सांकेतिक भाषेतलं यम अक्षर पहा. काय दिसतं रे? के नंतर यम किती आहे? दुसरं अक्षर आहे बघा. के नंतर यल सोडलं की लगेच यम आहे. तसंच बघा, आर एस टी, आय जे के, एस टी यू, एच आय जे, एन ओ पी, ए बी सी. म्हणजे कृष्णा आणि पहिली सांकेतिक भाषा +2 न पुढचा अल्फाबेट घेऊन या ठिकाणी हा शब्द तयार झालेला आहे. मग आता बघूया कोणत्या प्रश्नात असं तयार झालंय. पहिलाच पर्याय बघा, डब्ल्यू एक्स वाय, ए बी सी, टी यू व्ही, ई एफ जी, आर एस टी. म्हणजे तर पहिली सांकेतिक भाषा लागू पडते. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. बघा, लगेच उत्तर आपल्याला या ठिकाणी सापडलं. आता 2 नंबर पाहूया. दुसरी सांकेतिक भाषा कशा प्रकारची आहे बघूया. कृष्णा आणि KIHARSN बघूया. हा, बघा तुमच्या लक्षात पण आलं असेल. इथे मी वाटल्यास दाखवतो. कृष्णा इथे मी व्यवस्थित लिहितो. KRISHNA. कडे एक अक्षर घेतलीत बघा. KIHA आणि पुन्हा RSN. एकाडे एक अक्षरे घेतलेली आहेत. मग एकाडे एक अक्षरे घेऊन कोणत्या प्रश्नातील 2 शब्दामध्ये रचना दिसते बघा. पहिल्यांदा 1 नंबरचं अल्फाबेट घेतलेलं आहे. हा, इथं बघा, आर एस यू, RSU आणि पुन्हा ECE. एकाडे एक म्हणजे सांकेतिक भाषा क्रमांक 2, म्हणजे प्रश्न तिसऱ्याला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. ठीक आहे. आता पहा 3 नंबरची भाषा पहा. जे के म्हणजे 1 न मागचा अल्फाबेट आहे बघा इथं. QRHIRSGHMNZA. 1 न मागचा अल्फाबेट. मग 1 ना मागचा अल्फाबेट बघा कोणत्या पर्यायामध्ये आहे. शेवटचं पहा. इथं थोडं हेच वाटतंय मला. बरं, आपण हे पाहूया. ABCD पाहूया. 13x13चा पॅटर्न मी तर लिहितो. ABCD EFGHIJKLM. यमच्या खाली N, OPQRSTUVWXY आणि Z. आता कृष्णा. आता के आणि पी बघा एका खाली एक आहेत, पार्टनर आहेत के आणि पी. तसं कृष्णामधलं के आणि हे बघा पी. पुन्हा 2 नंबरचा आर आणि आय पार्टनर आहे बघा, आर आणि आय. त्यानंतर 3 नंबरचा आय आर पार्टनर आहे. 4 नंबरला एस आणि एच पण पार्टनर आहे बघा, एस आणि एच. 5 नंबरला एच आणि एस पार्टनर आहे. 6 नंबरचं एन आणि एम 13x13 मध्ये पार्टनर अल्फाबेटची जोडी आहे आणि ए आणि झेड पण पार्टनर आहे. म्हणजे चौथी सांकेतिक भाषा पार्टनर अल्फाबेट पासून तयार होणारे हे 2 शब्द आहेत. आता पार्टनरचं बघूया.
पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा आर आणि आय पार्टनर आहेत, आय आणि आर पार्टनर आहेत, व्ही आणि ई बघा पार्टनर आहेत, व्ही आणि ई तसं सेम आहे बघा, ई आणि व्ही आणि पुन्हा आर आणि म्हणजे इथं चौथी सांकेतिक भाषा लागू पडते. आता इथं चौथ्याला राहिलेला पर्याय आपण देऊन टाकू. 1 झाला, 2 झाला, 4 झाला म्हणजे इथं पर्याय क्रमांक 3. आता बघा एका सांकेतिक भाषेत अँथेम हा शब्द 4 वेगळ्या प्रकारे लिहिला आहे. ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नातील शब्द 4 पैकी कोणत्या सांकेतिक भाषेत लिहिला आहे ते शोधा. अँथेम बघा ANTHEM अँथेम. आता पहिली सांकेतिक भाषा आपण ओळखूया. ए नंतर सी दुसरा अल्फाबेट बघा, नंतर दुसरं म्हणून +2 लिहितो. एन ओ पी टी यू व्ही एच आय जे ई एफ जी एम एन ओ +2. मग +2 न कुठला आहे बघा, एफ जी एच एल एम एन ए बी सी जी एच आय. +2 न प्रश्न क्रमांक 6 मधील 2 शब्दामधील अल्फाबेटची रचना आहे, म्हणून ह्याला सांकेतिक भाषा पहिली लागू पडली, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आता 2 नंबर बघा. आता मूळचा शब्द अँथेम आहे बघा, ANTHEM. आता याला क्रमांक मी दिलं 1 2 3 4 5 आणि 6. बघा आता झेड वर बघा, एन किती नंबरचा अल्फाबेट आहे, 2. ए 1 नंबरचा अल्फाबेट, एच 4, टी 3, एम 6 आणि ई 5. आता अशा प्रकारची रचना बघा कुठे आहे, 2 नंबरचा अल्फाबेट घेतले. मला वाटते 7वा प्रश्नात बघा, 2 3 4 5 आणि 6 क्रमांक दिलं आणि ते लिहिताना कसं लिहिले बघा, 2 ए त्यानंतर 1 एस 4 यू 3 एल 6 ई आणि 5 टी. म्हणजे दुसरी सांकेतिक भाषा प्रश्न क्रमांक 7 साठी लागू झालेली आहे, म्हणून 7व्याला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. बघा 2चं तर सापडलं आणि मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलंय 13x13 पॅटर्न एका तरी सांकेतिक भाषेमध्ये लागू पडतो, त्यामुळे ते 13x13 एबीसीडी पण आपण लिहायची, ए पासून एम पर्यंत वरच्या ओळीमध्ये ABCD E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि Z. आता बघा पण असं कुठं आहे, ए चा पार्टनर हित आहे, एन चा पार्टनर आहे तो यम आहे, टी चा पार्टनर जी आहे, एच चा पार्टनर यस आहे, ई चा पार्टनर व्ही आहे आणि एम चा पार्टनर एन आहे. 13x13 तिसरी सांकेतिक भाषा. मग आता खाली बघा कुठं आहे, राहिलाय प्रश्न 5वा आणि प्रश्न 8वा. आता एन चा पार्टनर एम बरोबर, ए चा पार्टनर झेड, त्यानंतर टी चा पार्टनर जी, आय चा पार्टनर आर बरोबर, ओ चा पार्टनर एल बरोबर आणि एन चा पार्टनर एम पण बरोबर आहे. म्हणजे इथं कोणती सांकेतिक भाषा लागू पडली,
13x13 पॅटर्न कशामध्ये आहे? हिता आहे. तिसरी सांकेतिक भाषा म्हणजे ह्याला पर्याय क्रमांक 3. आता 3 1 2 झालं म्हणजे चौथा पर्याय राहिला. ह्याला चौथा असणार. नेक्स्ट, एका सांकेतिक भाषेत सारथी हा शब्द 4 वेगळ्या प्रकारे लिहिला आहे. ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नातील शब्द कोणत्या 4 पैकी एका सांकेतिक भाषेत लिहिला आहे हे आपल्याला शोधायचं आहे. सारथी हा शब्द लिहिलाय बघा, सारथी. आता तुमचा माईक चालू करतो. फक्त काय होते, माईक चालू केल्यानंतर सगळे एका वेळेस बोलल्यानंतर इको तयार होते. त्यामुळे मला सर्वांचा नाईलाजानं साऊंड बंद करावा लागलाय. हा, पहिली सांकेतिक भाषा ओळखली का कोणी? एस आणि वाय. एस नंतर वाय किती? अधिक 6 अधिक 5 अधिक 6 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 अशी सांकेतिक भाषा आहे. WXY हा 6 न. पुन्हा ए नंतर एफ बघा, BCDEF +5 बरोबर आहे. आर आणि व्ही RSTUV +4 ना बरोबर आहे. 4 नंबरचं TWTUVW +3 HIJ +2 IG. अरे माईक बंद कर की अर्जुन. तुम्ही माईक चालू केला की इको तयार होतोय आणि साऊंड सगळा कोलॅप्स होतोय. आता कोणत्या प्रश्नामध्ये असं +6 +5 +4 +3 11व्या प्रश्नामध्ये सर 11व्या प्रश्न. हा 11व्या. एम नंतर एस 6 आहे का? NOPQRS बरोबर. ई नंतर 5वं जे FGHIJ. डी नंतर 4थं DEFGH बरोबर. IJKL तिसरं. UVW दुसरं आणि एम नंतर एल बरोबर आहे. ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. सर प्रश्न क्रमांक 12 पर्याय क्रमांक 2. मला सांकेतिक भाषा सांगा. दुसरी सांकेतिक भाषा काय आहे? यस आणि यू सांगा. सर +2 बरोबर. +3 +3 परत +2 हा +2 +3 CUV HIJ +2 आणि IJKL +3. हा, चला कोणत्या प्रश्नामध्ये ही रचना ही सांकेतिक भाषा वापरलेली आहे? सर प्रश्न क्रमांक 12. ए नंतर C+2 बरोबर. बी नंतर CDE +3 IJKL MNO +3 IJKTUVW +3 YZA. म्हणजे तर सांकेतिक भाषा दुसरी लागू पडली. म्हणजे हा 12व्याला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. सर प्रश्न क्रमांक 10 पर्याय क्रमांक 3. हा, सांकेतिक भाषा ओळखा अगोदर. एकडे ना RH सर प्रश्न क्रमांक 9 पर्याय क्रमांक आहे बरोबर. एकडे कोणत्या प्रश्नामध्ये रचना आहे? 9व्या प्रश्नामध्ये HM आणि राहिलं CEE SHM तर तिथे शेवटून घेतलंय. RI थांबा ATI IT हा उलट घेतलंय. हा, आता असं केलंय SHM आणि शेवटून घेतलंय EEC. म्हणजे तर कोणती सांकेतिक भाषा? सांकेतिक भाषा क्रमांक 3 म्हणजे पर्याय क्रमांक 3.
आता 1 2 3 झाली म्हणजे त्याला किती असणार आहे 4. पर्याय क्रमांक 4. 4 सर ते 13x13 पॅटर्न. हा मल्टिपल. आता बघा मल्टिपल. अगोदर सांकेतिक भाषा ओळखा. पहिली काय आहे यम नंतर लगेच एन आहे ना +1. यू नंतर लगेच व्ही ना. सर प्रश्न सोडवायला पर्याय क्रमांक 1. सर सोडवायला पर्याय क्रमांक 1. तर पर्याय 16 पर्याय क्रमांक 1. +1 आहे का पुन्हा एल एम +2 +2 अजून एकदा +2 व्ही +2 आता आय जे के एल +3 पी क्यू आर एस +3 सर प्रश्न 14 ला पर्याय क्रमांक 2. ओ पी +4 आणि ई एफ जी एच आय +4. आता ही सांकेतिक भाषा कोणत्या प्रश्नात वापरली 16व्या. सगळ्यात तळाला जी नंतर एच +1 आर नंतर एस +1 बरोबर. पहिल्या दोघाला +1. ए नंतर बी सोडले की सी +2 पी क्यू आर +2 एच आय जे के +3 आय जे के एल +3 सी डी ई एफ जी +4 बरोबर. म्हणजे 16व्याला पर्याय क्रमांक 1. सर प्रश्न 14 ला पर्याय क्रमांक 2. 2 ची सांगा रचना कशी आहे सर एम चा पार्टनर एन तिथं उलटून ती- येणे. ते एबीसीडी मला तयार केलं पाहिजे ना अगोदर. थांबा 1 मिनिट. मी इथं ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. पार्टनर सांगा. एम चा पार्टनर कोणता एम चा पार्टनर एन शेवटून सर. यू चा पार्टनर कोणता एफ. एफ बरोबर. एल चा पार्टनर ओ. टी चा पार्टनर जी. जी. आय चा पार्टनर आर. आर. टी चा पार्टनर के. के. एल चा पार्टनर ओ. ओ आणि ई चा पार्टनर व्ही. हे फक्त उलट लिहिले ना हो व्ही सर. ओ के आर जी ओ एफ एन. आता कोणत्या प्रश्नात ही सांकेतिक सर भाषा प्रश्न लागू पडते 14. 14. बर 14 मध्ये ओ ए चा झेड झेड चा पार्टनर एच एच ई चा पार्टनर व्ही व्ही आर चा आय आय जे चा जे चा क्यू ई चा व्ही व्ही आणि टी चा जी जी. आता हे उलट लिहिलं बघा जी व्ही क्यू आय व्ही एच झेड ओ. म्हणजे कोणती सांकेतिक भाषा लागू पडली सांकेतिक भाषा क्रमांक 2. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. सर प्रश्न 13 पर्याय क्रमांक 3. एम एन ओ +2 ना
आधी हो सर. Q आणि सर T प्लस टू मायनस वन प्लस टू मायनस 1 L M N प्लस 2 T च्या मागचं S. हा हेच तयार केले. एकूण किती शब्द आहेत? 8 आहेत. म्हणजे इथं प्लस 2 मायनस 1 प्लस 2 मायनस 1. आता ही रचना कोणत्या प्रश्नामधील 2 शब्दामध्ये आहे पहा. इथं ना P Q R प्लस 2 R च्या मागचा अल्फाबेट Q मायनस 1 बरोबर आहे. E च्या पुढचं दुसरं F G प्लस 2 आणि M च्या मागचं L. म्हणजे इथं तिसरी सांकेतिक भाषा लागू पडली. तिसरी. तर मी 3 पुढे देतो आणि त्याला राऊंड करतो. आता राहिली कुठली मग? चौथी. म्हणजे या 15 ला उत्तर पर्याय क्रमांक 4 असतं. ठीक आहे. आता टीचर हा शब्द पहा. टीचर. एक नंबरची सांकेतिक भाषा बघा. टी नंतर व्ही किती आहे रे? दुसरं. +2 ई च्या मागचं बी किती आहे? बी सी डी ई -3 -3. ए नंतर सी सर 18चा पर्याय क्रमांक 1 प्लस सर 18ला पर्याय क्रमांक 1 सर 18ला पर्याय क्रमांक 1 सर 19ला पर्याय क्रमांक 2 हा पहिली सांकेतिक भाषा कोणाला लागू पडली? सर 18ला 18ला. यस आणि यू बरोबर. च्या मागचं तिसरं झेड. बी पहिलं, ए दुसरं आणि झेड तिसरं. -3. ओ नंतर क्यू बघा. ओ पी क्यू. आता ओ च्या मागचं एल एम एन ओ. हा म्हणजे प्रश्न 18ला सांकेतिक भाषा पहिली लागू पडली. तर 1 लिहितो मी. पुढची सांकेतिक भाषा बघा. कोणी ओळखली का? तिसरी ओळखली ना? टी नंतर यू व्ही डब्ल्यू +3 ना? ई नंतर एच सर 17ला पर्याय क्रमांक 3 17ला पर्याय क्रमांक 3. सर 17ला पर्याय क्रमांक 3 17ला पर्याय क्रमांक 3. +3 सर 17ला पर्याय क्रमांक 3 यू व्ही डब्ल्यू +3 बरोबर आहे. त्यानंतर एच आणि के एच आय जे के एस सगळं 5 वाचायचं नाही. वेळ जातो जास्त. तर ह्याला मी पर्याय क्रमांक 3 देतो. सर 19ला पर्याय क्रमांक 4 सर 19ला 4 कसं काय 4? सर ते 5 हा 13/13च्या झालेला हा थांबा. तयार मला करू द्या 13/13चा. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. हा आता बघा टीचा ऑपोजिट कोण आहे? जी आहे. बरोबर. आता जी आला. ई चा व्ही आहे का बघतो. ई व्ही आहे. 3 नंबरचा अल्फाबेट ए झेड. 4 नंबरचा अल्फाबेट सी एक्स आहे. 5 नंबरचा अल्फाबेट एच एस आहे. 6 नंबरचा अल्फाबेट ई व्ही आहे आणि शेवटचा अल्फाबेट आर आणि आय पण पार्टनर आहेत. पार्टनर. आता बघा इथं स्टेशन एस चा पार्टनर कोण आहे? एच. टी चा पार्टनर कोण आहे? जी. ए चा पार्टनर झेड. टी चा पुन्हा जी. आय चा आर. ओ चा एल आणि एन चा एम. बघा सेम पुढे का नाही? एच जी झेड जी आर. एक राहिलं का रे मध्ये?
हा काहीतरी लिहिताना राहिले. बरं असू दे, लक्षात आले तुमच्या. ह्याला कुठला पर्याय वापरला? पर्याय क्रमांक 4. आता इथे 3च प्रश्न आहेत, त्यामुळे दुसरी सांकेतिक भाषा नाहीच विचारली. ठीक आहे. अशा पद्धतीनं आज आपण सांकेतिक भाषेचा जो शेवटचा प्रकार होता 4था, काल आपण त्याच्यातील 5 उदाहरणं पाहिली आणि आज उरलेली 5 उदाहरणं पाहिली आणि आज आपण सांकेतिक भाषा हा घटक संपवलेला आहे. आज आपण नेहमीप्रमाणे नागरिकशास्त्राची 4थी टेस्ट पाठवणार आहोत. ती पण तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सोडवा. आपल्याला सुट्टी कधीपासून घेऊया रे? साधारणतः दिवाळीची इथून पुढे आपण एक आठवड्याभर सुट्टी घेणार आहे. हॅलो, आवाज येतोय का? हो सर. ऐकून आलं. का सुट्टीच नको? नको सर सुट्टी. श्रेया बरं ठीक आहे, मला व्हॉट्सअपला टाका, आपण ठरवूया कोणता दिवस. बस करूया. ओके, बाय.